काव्या, दार उघड. राजेश आलाय बघ. हा, आले आई. इतका वेळ लागतोय दार उघडायला? ऑफिस मध्ये दमून आलोय ना मी. अहो, अहो, आरोहीचाच बर्थडे आहे. तुम्ही केक आणलात का? नाही ग, विसरलो. अहो, पण मी सकाळी आठवण करून दिली आता एकदा होती. सांगितलं ना विसरलो म्हणून. तुला माहितीच आहे ना, आईला आरोहीचं काहीच केलेलं आवडत नाही. तिच्या बर्थडे मध्ये आणखीन भांडणं नको आहेत मला घरात. आरोही, बाळा, आज तुझा पहिला वाढदिवस असून मी तुझ्यासाठी काहीच करू शकले नाही. माफ कर बाळा मला. सुनबाई, नटापटा झाला असेल तर उठा आता. कामाला लागा. हा, आली आई. बाबा, हा घे तुमचा बिन साखरेचा चहा. आई, चहा. शी, असला चहा. अजिबात साखर नाही याच्यामध्ये. जा दुसरा घेऊन ये. हा. काव्या, माझी रुमाल आणि बॅग कुठे आहे? मला उशीर होतोय. हा, आले.
कोणतंच काम वेळेवर करत नाहीस बघ. वेळेवर सोड रे, आजपर्यंत कोणतं काम तिने व्यवस्थित केलंय? चला येतो मी. हा बरं. आरोही थांब तिकडे. हाय. पाणी आण माझ्यासाठी. अहो पण नाही आलो. एकदा सांगितलेलं ऐकू येत नाही तुला? पाणी आण माझ्यासाठी. जेवण आणि बाकीची कामे आवडून घे पटकन. एकदा बाळ रडले आणि काही होत नाही त्याला. आता माझं तोंड काय बघत बसलेस? जा कामावर. होय. सुनबाई, जेवण आवरलं का? बाकीची कामं आवरून घ्या. धुणं भांडी करायला काय बाहेरची मोलकरी नेणार नाही. होय. रिया आली वाटतं. आलीस बाळा? हो आले. तू कंटाळली असशील, फ्रेश हो, जेवून घे. हो आई. अगं रिया, तू कशाला करतेस ही कामं? सुनबाई करतील. ठेव तू, जेवून घे पहिला. हो आई. बेडवर कपडे ठेवले आहेत, ती पहिला इस्त्री कर, मग जेव तू निवांत. बाबा हे घ्या, गोळ्यांचा टाइम झाला. काव्या, गोळ्या संपल्यात की यामध्ये? बाबा मी कालच तुम्हाला सांगितलं होतं गोळ्या संपल्यात आणायला पाहिजेत म्हणून. हो सुनबाई, मी विसरलो. पण तुम्हाला काय आहे का नाही करायची जबाबदारी? काय झालं? गोळ्या संपल्यात यामध्ये, सुनबाईंचं लक्ष नाही करा गाडी. काव्या, मी तुला किती वेळा सांगितले बाबांच्या गोळ्यांकडे लक्ष देत जा म्हणून. लक्ष अहो, कुठं आहे तुझं? मला काही ऐकायचं नाही, डोकं फिरू नकोस. जेवायला बघ. काव्या, ए काव्या, हा आले. एवढा वेळ लागतोय याला? माझे डॉक्युमेंट्स कुठे आहेत? समोरच तर आहेत. हे मस्ती आले. हा हा, बायको आहेस, बायको अहो, सारखं सोडा. राहायचं. उगाच डोक्यावर चढायचं नाही. आई, जातो का कॉलेज बघ? अहो या ना वहिनी. कशा आहात तुम्ही? मी मस्त, तुम्ही? मी मस्त, सगळं ठीकच म्हणायचं. रिया, पाणी आण गं. हे घ्या का. सुनबाई दिसत नाही कुठे. वहिनी, डोकं दुखते तुझं, झोपले. आजकालच्या मुलींचं जरा काम केलं की लगेच डोकं दुखायला चालू होतं. काही नाही हो, काम चुकार झाल्यात सुना. नुसती तब्येतीची कारणं काढून झोपायचं असतं. तर काय, निम्मी कामं तर माझ्या रियालाच करावी लागतात. मी तर माझ्या सुनेला अजिबात डोक्यावर चढू दिलेलं नाही. माझ्या शब्दाच्या पुढे जात नाही माझी सून. आजकालच्या या सुनांना जरा सूट दिली की लगेच पंख फुटतात. बरोबर आहे. आमच्या काळात सासू समोर पदर घेतल्याशिवाय जात नव्हतो आम्ही. सासूच्या तोंडातून एखादा शब्द किंवा एखादं वाक्य बाहेर पडलं की लगेच ती वस्तू पुढे हजर असायची.
पण आजकालच्या या मॉडर्न सुना फार अवघड आहे बाई यांचं. चला येते हा बहिणी. हा सुनबाई उठा आता, पुरे झाला आराम. घालवलीत नाही इज्जत माझी सगळ्यांसमोर. आता त्या जाधव वहिनी सगळ्या गावभर करतील. आता माझं तोंड काय बघत बसले, जा आवरता काम. सोसायटीत जाऊन आता सांगायलाच पाहिजे हिची बातमी. मज्जा येईल नाही, चांगली पाठ लावते हिची. अगं अक्षरा तू ये ना. कशी आहेस? मी मस्त, तू कशी आहेस? मी एकदम मस्त. खूप दिवस झाले भेटलो नव्हतो, चला म्हटलं भेटून येऊ. चल ना बस. दे नाही माझ्याकडे. अगं आई, तुला माहितीये का कोण आले? कोण? बहिणीची फ्रेंड आली. अगं अक्षरा कशी आहेस बाजू? मी एकदम मस्त बघा काकू. तुम्ही? हो मी पण मस्त आहे. आरोहीला दे माझ्याकडे. किती दिवसांनी मैत्रिणी भेटलाय ना तुम्ही. जावा गप्पा मारा जा. काव्या अक्षराला घेऊन जा. होय. बाकी कसं चाललंय सगळं? मस्त चाललोय बघ. अगं काय झालंय? अगं काही नाही ते. बघू दाखव मला. काहीच नाही. बाळांनो झाल्या की नाही गप्पा? हे घ्या चहा. अक्षरा मुलगी कशी आहे तुझी? एकदम मस्त बघा काकू. डान्स क्लासला गेलीये म्हणूनच मी एकटी आले. चला येते काकू. हा चल ग काव्या येते. हो. गेली आता मैत्रीण. जास्त खुश होऊ नकोस. कामावर. काय झालं असेल काव्याच्या हातावर? नक्कीच काहीतरी ती लपवत असणार माझ्यापासून. अहो आरोहीची तब्येत ठीक नाहीये. आपण तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊयात का? हे बघ, मला कामातनं वेळ नाही आहे. मला ऑफिसला जायचं आहे. मला वेळ होतोय. अहो पण पैसे तरी. हा येते मी संध्याकाळी. रिया हा बहिणी. माझ्याबरोबर हॉस्पिटलमध्ये येशील का? आरूची तब्येत ठीक नाहीये. अहो बहिणी सॉरी, मला माझ्या बेस्ट फ्रेंडच्या बर्थडे पार्टीला जायचंय. अगं पण नाही येऊ शकत. हा येतेच आहे मी. संध्याकाळी आपण भेटू. आई, बोल बाई. आरूची तब्येत ठीक नाहीये. माझ्याबरोबर हॉस्पिटलमध्ये येता का? तुला तर माहितच आहे ना माझे गुडघे खूप दुखतात. जा बाम घेऊन ये माझ्यासाठी. थोडे पैसे हवे होते. निम्मा पैसा तर माझा दवाखान्यातच गेला. काय बोलले डॉक्टर? काव्या कशी आहेस? मी मस्त. तुम्ही? मी मजेत. बाकी घरचे कसं सगळं? सगळं ठीक आहे. चल अक्षरा, मी येतो. आपल्या प्रिन्सेसला घेऊन येतो डान्स क्लासवरून. तर मग काय बोलले डॉक्टर? आहे ठीक, पण आता तिचा तापच कमी येत नाहीये. ब्लड टेस्ट करायला सांगितली. मग केली का टेस्ट? काय आला रिपोर्ट? अगं काय झालं? बोल ना. काही प्रॉब्लेम आहे काय? काही
घरी काय झालं? सगळं ठीक आहे ना घरी? अगं बोल ना. अगं बोल ना काव्या. अगं एवढं सहन कोणी करतं का? तुला तर माहितच आहे ना माझ्या आई वडिलांची परिस्थिती. ना माहेरी जाऊ शकते ना माझं कोणी आहे. मग एवढं सहन करतं? अगं पण मी करू तरी काय? ना माहेरी जाऊ शकते ना कोणासमोर मत मांडू शकते. अगं जेवढं तू सहन करशील तेवढं समोरचा व्यक्ती तुला गुलाम बनवणार. आजच्या युगात आधी स्त्रीला स्वतःसाठी उभा राहावं लागतं, तेव्हा दुसऱ्या स्त्रिया तिच्यासाठी उभारतील. अगं पण मला कोणाचीच साथ नाहीये. अगं मी आहे ना. तू हे तेव्हाच करू शकतेस जेव्हा स्वतःच्या पायावर स्वाभिमानाने उभारशील. तुझ्यासारख्या एज्युकेटेड मुलीने जर असं केलं तर बाकीचे काय करतील? मोठ्यांचं ऐकावं, पण कितपत? छळ होईपर्यंत. आधी तू स्वतःचा विचार करून हे सगळं सहन केलंस, पण आता तुझ्या मुलगीच्या अस्तित्वाची गोष्ट आहे. ही लढाई तुला स्वतःलाच लढावी लागणार आहे. या गोष्टींना तू आता विरोध केला नाहीस तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. जी लोक तिच्या आजारपणात तुला साथ देऊ शकली नाहीत ती तिच्या भविष्याची जबाबदारी कशी घेतील? मला माहितीये, मला खात्री आहे तू हे करू शकतेस. तू स्वतःला दुबळी समजू नकोस. मी आहे ना तुझ्यासोबत. अहो हा बोल. मला काहीतरी बोलायचं आहे. काय आता तुझं? मला स्वतःचं शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. समाजात स्वतःचं नाव निर्माण करायचं आहे. या गुलामगिरीतून मुक्त व्हायचं आहे मला. बाई बाई बाई, बघितलंच काय ह्या आजकालच्या मुली? राजेश, ऐक तुझ्या बायकोचे विचार. आता घरातली कामं सोडून नोकरी करणार ही. बस आई, पुरे झालं आता. सुनेने हे करायचं, सुनेने ते करायचं, सुनेने फक्त घरातली कामच करायची. सुनेला घरातलं गुलाम करून ठेवलेत तुम्ही. आजच्या 21व्या शतकात विशेषतः जुन्या परंपरावादी विचारांच्या लोकांनी स्त्रीला, विशेषतः घरच्या सुनेला चूल आणि मूल या समाजाच्या विकृत चौकटीत बंदिस्त करून ठेवलेत तुम्ही. त्याच्या कुठे चाललंय आणि तुमचे विचार कुठे? सुनेने काही केलं तर समाज काय म्हणेल आणि स्वतःच्या मुलीने केलं तर सगळं ठीक. आता तू शिकवणार मी कसं वागायचं ते? अहो पण मी काय चुकीचं बोलतेय? बरोबर बोललीस का तू? जसं एज्युकेटेड मुलाने जर मुलगीला जीवन जगण्यास रोखलं तर ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे. हिचा दोष फक्त एवढाच आहे की ती तुम्हाला हुंडा देऊ शकली नाही, वंशाचा दिवा देऊ शकली नाही. तुमच्यासारखा विचार जर सगळ्यांनी केला असता तर एका स्त्रीने राष्ट्रपती होऊन देश चालवला नसता, अंतरात झेप घेतली नसती व खेळाची मैदाने गाजवली नसती. किरण बेदी सारख्या स्त्रीने रणरागिणीचा अवतार घेऊन गुन्हेगारांना वचक बसवली नसती. तर आजच्या स्त्री सुरक्षित असत्या? काकू समजून घ्या, काव्याला स्वाभिमानाने जगण्यास मदत करा. माफ कर काव्या, आजपर्यंत आई वडिलांचं ऐकून तुझ्यावर मी खूप वाईट वागलो. काव्या, आजपर्यंत झालेल्या चुकांबद्दल तुझी माफी मागते आणि इथून पुढे तुला नेहमीच देते.